नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षानं तळोजा परिसरात केलेल्या कारवाईत देहव्यापाराच्या रॅकेटचा पर्दाफाश झालाय। या कारवाईत वेश्या व्यवसायात अडकवण्यात आलेल्या 9 महिलांची सुटका करण्यात आली आहे। तसंच या प्रकरणात लॉज व्यवस्थापकासह तिघांना अटकही करण्यात आली। तळोजा येथील हॉटेल अबोर्ड इन लॉजिंग अँड बोर्डिंगमध्ये या महिलांना ठेवून देहव्यापार सुरू असल्याची गोपनीय माहिती ही पोलिसांना मिळाली होती। त्यामुळे पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला होता। त्या बनावट ग्राहकाकडून खुणेचा इशारा मिळताच पोलीस पथकानं लॉजवर धाड टाकली। या कारवाईत 9 महिलांची सुटका करण्यात आली। लॉज व्यवस्थापक बलराम गौडा, वेटर गिरीश शेखर पुजारी आणि वेटर कृष्णराज रितेश कुमार पाटील यांना अटक करण्यात आली। हॉटेल अबॉर्ड इन या ठिकाणी महिलांचा वेश्या व्यवसायाचा अनैतिक व्यवसाय चालतो। त्यानुसार त्यांनी त्या ठिकाणी छापा टाकला आणि 9 पीडित महिलांची सुटका केली। यामध्ये जो लॉज मॅनेजर आहे बलराम नंजय गौडा आणि 2 इतर वेटर आहेत शेखर पुजारी आणि कृष्णराज पाटील यांना ताब्यात घेतलेलं आहे। यांच्यावरती तळोजा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांची 21 जुलैपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर आहे।